हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आणि तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण मस्त आहे, मजेत आहे. आणि जीवन एकदा मिळते तर मन मारून नाही तर मन भरून जगा. तर आता वाजले सकाळचे 6:45. तो माझा टायमिंगच आहे. मी 6 वाजता उठूनच जाते. 6 वाजतापासून उठली आहे मी, फ्रेश वगैरे झाली. आता फक्त मला मंजन करायचं आहे. आणि आज मी कार्टून व्हिडिओ आता मी बनवते. आता रेग्युलर बनवणार आता, कारण माझा देवांशू आणि माही नाही आहे. माझी आई आली होती, आईने सोबत घेऊन गेले. पहा किती खरंच ना, दोघही जणांना इतका नाकात दम आणून टाकला होता ना. आज खरंच जशी मी काल जॉबवरून आले ना, खरंच शांत वाटलं. मला शांततेनं झोपायला मिळालं. खरंच खूप दिवस म्हणजे कसं आहे, टेन्शन असलं ना माणसामागे अगर लेकरायचं तर. आणि आईच्या गावाला गेले म्हणे ना, खरंच खुश होऊन जाते मन. खरंच मी खुश झाले. तुम्हाला वाटत असेल का लेकराशिवाय कशी ही खुश आहे? तर तुम्हाला माहीतच आहे कसं मला परेशान केलं होतं दोघांनी. कसं जशी मी घरात पाय टाकला असा पंधना करून ठेवला होता, गहू आणून ठेवले ते तुम्हाला तर माहीतच आहे, सांगितलंच होतं. तर आज काहीच नाही. तर जशानं तसं घर होतं, हे बघा, जशानं तसं घर आहे. बिलकुल पणाना म्हणून नाही, नाही ते बिस्तारा कसा होऊन जाते काय कसा सगळं. खरं आज मस्त वाटलं मला आणि सुकून झोप लागली. आणि आई बाबाच्या घरी असल्यावर तर मला तर बिलकुल टेन्शन नाही आहे. तर आता मी म्हटलं होतं की ड्युटी सोडून देणार आहे. नाही, अजून करते मी. आता कसं आहे, आईच्याच गावाला राहणार आहे. तर मी एकटीच आहे. तर आता मस्त बिंदास माझे व्हिडिओ बनतात. तर आता मी रेग्युलर आता कार्टून व्हिडिओ बनवणार. काल बनवला होता, काल मी हॉस्पिटलमध्ये बनवला. थोडा मला टाईम मिळाला. तर पेशंट नव्हते, तर सर मग वर गेले होते. तर मग मी थोडा म्हणजे 5-10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून घेतला. त्याच्या अगोदर 10 मिनिटाचा केला होता. तर कालचा व्हिडिओ कसा वाटला? आणि बरं, आणि त्या चॅनलला नवीन असाल ना तर सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आणि ते चॅनल तुम्ही शेअर बी करा. आणि 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे माझे. तर चला. तर कसं आहे, आता मी फटाफट मंजन करते, चाय बनवते. नाही, आज मी चाय नाही पित. तर स्वयंपाक करते. स्वयंपाक तर नंतर करते, अगोदर मी कार्टून व्हिडिओ बनवून घेते. आणि मग नंतर पुढे बोलू, ठीक आहे? हॅलो, गुड मॉर्निंग, जय भीम सर्वांना. आणि आता बनवला आहे मी चाय. आणि आता बनवून घेते मी वांगे. वांगे होते तर हे बा, आता उकडून मस्त त्याचे भरीत बनवतो. भरीत खूप दिवस झाले बनवलं नाही होतं. तर आता भरीत बनवतो. आणि आता चाय पिऊन घेते अगोदर, कारण कालही मी चाय नाही पिली, परवाच्या दिवशी सुद्धा मी चाय नाही पिला, कारण साखरच नव्हती. तर आज बघा किती घर शांत लागत आहे. आणि देवांशू माही आईसोबत गेले ना, तर खरंच आज घर शांत लागून राहिलं. आणि खरं सांगतो ना, मी इतकी कंटाळून गेली होती, म्हणजे असं वाटतं, कारण खूप साऱ्या गोष्टीचं टेन्शन, घराचं टेन्शन. आणि इकडे तलाकचं टेन्शन. तलाक चालू आहे माझी, तलाकचं टेन्शन. आणि पैशाचं टेन्शन, म्हणजे खूप सारे असे माझ्या मागे टेन्शन येऊन गेलं होतं. आणि त्यात अजून लेकरं मस्ती करत होते. तर कसं आहे ना, लेकरं हे सगळं मी आणि इतकी भिन होऊन गेली होती. तर आज ना इतकं शांत लागून राहिलं. आणि खरं सांगतो, मला ना कालपासून इतकी मस्त छान झोप लागत आहे. आणि घरात आल्याबरोबर खुश होऊन जाते, कारण घरामध्ये पणाला नाही, पसारा नाही, काही नाही दिसत आता. जशी मी घरून जसं घर ठेवलंय तसंच तसंच राहते तिकडून आल्यावर. आणि लेकरं करत होते एकदम पणाला करून ठेवत होते. चला, मी आता कपडे काढले, कारण काल मी कपडे तिकडे बाहेर, म्हणजे बाहेर तिकडे नाही, बाथरूमच्या इकडेच टाकले होते. तर ते आता घडी करून घेते, अगोदर मी चाय पिते. चला, माझा चाय सुद्धा पिऊन झाला. आता हे कपडे घडी करून झाले. आता हे कपडे सगळे ठेवून देते. बघा, खरंच मला ना शांत लागून राहिलं, असं वाटून राहिलं की माझ्या मागे आता काहीच टेन्शन नाही. कारण मुलांनी मला इतकं टेन्शन दिलं होतं, इतकं पिसाळल्यासारखी झाली होती ना, खरंच सांगू ना. तुम्हीच खास माझे मित्र, बहीण, भाऊ, तुम्हीच माझे. तर मी जे बी काही माझी गोष्ट आहे ना, ते मी तुम्हाला शेअर करते. तर अशी गोष्ट आहे ती.
तर आज खूप मोकळा लागून राहिला आणि घरात एकही पसारा नाही. बघू शकता. पहा, पहा. कुठे दिसते का पसारा? बिलकुल माझ्या घरात आता पसारा नाही. जसं मी ठेवलं तसं, जशानं तसंच आहे. आणि एका ताईंनी मला कॉमेंट्स केली होती, काय नाव होतं बरं त्यांचं, की सिंगल बाया असा खूप आहे माझ्यासारख्या. हो, माझ्यासारख्या खूप साऱ्या सिंगल बाया आहे की त्यांचं सुद्धा असंच वाटोळं झालं, जसं माझं वाटोळं झालं तसं. आणि एक खरी गोष्ट, ज्या कुवाऱ्या पुरी आहे ना, मी त्यांना सांगते की लग्न करा बाई, पण असं लग्न करा म्हणजे असं पोरगा पहा की तो तुम्हाला सुखात दुखात साथ देईल, तुमची कदर करेल वेळेवर. भलाही सुखात नाही साथ देईल तर चालेल, पण दुखामध्ये साथ दिलंच पाहिजे. एक मिनिट. तर असं तुम्ही पोरगा पहा, कारण लाईफ आहे, जीवन आहे आपलं. लग्न म्हणजे जीवन म्हणजे एकदा आपलं लग्न होते, म्हणजे एकदाच, म्हणजे जीवन आपलं एकदा येते. तर चांगलं पाहून परखून पोरगा पोराच्या आजूबाजूनं दोस्ता मित्र म्हणजे जे बी त्याचे रिश्तेदार असो नसो, सगळ्यांना विचारपूस करून तिथे पोरगी द्या. आणि आताच्या पोरी काय आपल्या मतानं करत आहे. आमच्या राज्यामध्ये म्हणजे 2012, 13, 14च्या दरम्यानमध्ये मायबापाच्याच मताने मुली लग्न करत होत्या. आणि आताचं कसं आहे, पोरी स्वतःहून पाहतात. आणि काही काही पोरी अशा आहे की आपल्या स्वतःहून आपली जिंदगी खराब करत आहे. अशा तशा पोरासोबत, दारोड्या असो कसाही असो, त्याच्यासोबत पळून चालल्या आहेत. पण प्लीज तुम्ही पोरी, ज्या कुवाऱ्या पोरी आहेत त्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल ना, तर मी त्यांना हेच सांगते की पळून जाऊन लग्न करू नका. मायबापाला विचारा. आणि पोरगा कसा आहे, व्यवस्थित आहे तो, म्हणजे बिनव्यसनी आहे की कसं आहे, हे सगळं जाच करा आणि मग नंतर लग्न करा. कारण जसं माझी जिंदगी खराब झाली तशी तुमची जिंदगी खराब नका करू. तर कारण लग्न म्हटलं म्हणजे पहा, आता लग्नानं माझं जीवन पूर्ण खराब झालं. 2 मुलं घेऊन आहे मी आणि त्याच्यात मुलंही व्यवस्थित नाही आहे. म्हणजे माझा मोठा मुलगा देवांशू व्यवस्थित नाही आहे. बघा मी किती संघर्ष करत आहे. हा, तर म्हणून म्हणते, असं लग्न, असा पोरगा पहा खूप त्याला दया प्रेम मया सगळी आली पाहिजे. तुमचं दुःख त्याला समजलं पाहिजे असा पोरगा पहा. त्याच्यासोबत 1-2 महिना राहा. 1-2 महिन्यामध्ये तो पोरगा कसा आहे काय आहे माहीतच पडते. कारण काही ना काही क्लू काही दिसते, ओळखायलाच येते का कोण कसं आहे. 4 दिवसात माणूस ओळखायलाच येतो कोण कसं आहे म्हणून. त्याची नियत जर खराब असेल ना, तो नियत खराबच्याच गोष्टी करणार. जो म्हणजे चांगला नसेल तो. आणि जो इमानदार खरोखर तुमच्यावर जीव लावत असेल ना, तो तुम्हाला टच सुद्धा करणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जो फक्त त्याला शरीरची हाव आहे ना, तो फक्त शरीर सुख मागणार, बाकी काही नाही. तर असं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की माझ्यासारखी जिंदगी खराब करू नका. 4 लोकांना विचारा, आजूबाजूंना विचारा, चांगलं पाहून व्यवस्थित लग्न करा. कारण लग्न 1 वेळा होते, 2 वेळा होते, ठीक आहे. पण कसं आहे, पहिलं लग्न आहे, पहिलंच लग्न तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून माझ्यासारखं जीवनभर पस्तावा नाही लागलं पाहिजे. म्हणून बस माझं म्हणणं हेच आहे, दुसरं काय. माझं तर जीवन झालंच बरबाद. तर असं आहे. आणि ज्यांना माझं म्हणजे काही पण टाकते असे म्हणतात व्हिडिओ, म्हणजे कॉमेंट्स करतात मला, तर करू द्या. ज्यांना माझं पटते ते पाहतात. कारण रिअल लाईफ आहे माझी, कंडिशन आहे, कशी आहे काय आहे सगळं बरोबर आहे. आणि मी खुश आहे, व्यवस्थित आहे. आणि मला कोणाची भीती नाही. माझी लाईफ आहे, मी माझ्या मनाप्रमाणे जगा. लोकांच्या मनाप्रमाणे मी कशाला जगू. मला आवडते, मला जे आहे म्हणजे जे मला मनाला पटते तेच मी करत आहे. काही गलत काही करत नाही. याच्यामध्ये मला कोण कोण सहमत आहे कॉमेंट्समध्ये सांगा की माझं पण बोलणं बरोबर आहे की नाही आहे. असं आहे बायांनो, भावांनो, बहिणींनो. आता
कोणी कोणी बाया अशा आहे ज्यांना चांगला नवरा मिळतो ना तर त्या चरायला निघतात, आणि ज्यांना वाईट नवरा मिळतो ना बिचारा डोकं धरून बसतेत घरी. असं आहे. म्हणून एकामेकाची केअर करा. चांगला जर नवरा मिळाला तर बिलकुल सोडू नका, आणि जर बेकार नवरा मिळाला ना असेल तर त्याच्याजवळ राहून काही फायदाच नाही. त्याच्याजवळ राहूच नका. आपलं अलग राहा, बिन टेन्शन न राहा. अशा लोकांपासून, जे लोक चांगले नाही ना अशा लोकांपासून दूर राहा. हातभर दूर राहा, अंतरा. बिलकुल त्यांच्यासोबत बोलायचं नाही, काही संबंधच नाही ठेवायचा अशा लोकांचा. जे आपल्या आणि खरी वेळ येते परिस्थितीनुसार लोक कोण आपला आहे कोण नाही हे हे माहीतच पडते. जर जो आपल्या सोबत सुखात दुखात शेवटपर्यंत राहील ना तो खरा मित्र, तो खरे परिवार. माझ्या सोबतीला माझे आई बाबा भाऊ बहीण सर्व आहे ते, कारण मी चांगली आहे, माझा स्वभाव चांगला आहे, माझा नेचर चांगला आहे, म्हणून माझा परिवार मला सपोर्ट करत आहे. जो इंसान चांगला नाही ना त्याच्यासोबत फक्त मतलबासाठी राहतात, दुसरं काही नाही. तर मी खुश नशीब आहे. तर असं आहे जीवन होय जीवन. चला मग इथेच मी व्हिडिओ स्टॉप करते. आणि माझे डान्स व्हिडिओ कसे वाटते ते मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आणि जे माझं मराठी टनाटन 2 आहे त्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून 1000 सबस्क्राईब झाले पाहिजे पटापट. तर मग मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार. आता एक दिवसाच्या आड व्हिडिओ बनवते कारण मला वेळ मिळत नाही. तुम्हालाही माहिती आहे की मी जॉब करते, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर म्हणून म्हणते फटाफट त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर बी करा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.